नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत. भगवान चित्रकूटामध्ये ऋषींच्या सेवेकरता आले, पण ऋषी मात्र राक्षसांच्या छळाला कंटाळून चित्रकूटपासून दूर जाऊ लागले. लोकांच्याकडून या सर्व गोष्टी भगवंतांना समजल्या. प्रभूंनी विचार केला की माझ्या इथे येण्याने जर ऋषीमुनींना उपद्रवच झाला, तर मी येण्यापूर्वी या लोकांचे तप शांतपणे चालले होते. आता मी अधिक दिवस या ठिकाणी राहणे बरोबर नाही. आपण आता पुढे निघावे. असा विचार करून एके दिवशी भगवान चित्रकूट स्थलाचा निरोप घेतात. प्रभूंना आता अधिक महत्त्वाच्या कामाकडे वळायचे आहे. दंडकारण्याकडे निघायचे असा संकल्प ठेवून भगवान चित्रकूटाहून प्रस्थान करतात. भगवंतांचा चित्रकूट ते पंचवटी हा प्रवास निबिड अरण्यातून झालाय. सर्वात पहिल्यांदा ते महर्षी अत्रींच्या आश्रमात येतात. रात्रीचा निवास एखाद्या आश्रमात करावा, सकाळ झाली की पुन्हा प्रवास सुरू करावा, असा क्रम ठरला. चालताना पुढे भगवान श्रीराम, मध्ये भगवती जानकी आणि मागे लक्ष्मण. वनातून चालत असताना भगवान आपली प्रत्यंचा चढवून ठेवतात. एक बाण हातात तयार ठेवतात. कुठल्याही आश्रमात प्रवेश करताना मात्र प्रत्यंचा उतरवितात व बाण भात्यात ठेवला जातो. ते अत्यंत विनम्रतेने सगळ्या आश्रमात प्रवेश करतात. सर्वच ठिकाणी सर्व ऋषीमुनींना भगवान साष्टांग वंदन करतात. त्यातले जे ऋषी ज्ञानी आहेत, अत्यंत श्रेष्ठ आहेत, ते भगवंतांनाही वंदन करतात. त्यांच्या लक्षात येते की ही विभूती सामान्य नाही. काही ऋषी भगवंतांना ओळखतात, काही ओळखू शकत नाही. दोन महासतींची भेट. महर्षी अत्रींच्या आश्रमात भगवंतांचे आगमन झाले. महर्षी अत्रींची पत्नी भगवती अनुसूया अत्यंत श्रेष्ठ. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांना आपले बालकत्व प्रदान करण्याइतके या मातेचे श्रेष्ठत्व आहे. भगवान आणि लक्ष्मण महर्षी अत्रींशी बोलत बसतात. भगवती जानकी अनसूया मातेशी बोलत असते. अनसूया मातेने स्वतःच्या ज्येष्ठतेनुसार मुलीप्रमाणे जानकीचे स्वागत केले. तिने जानकीला विचारले, सीते, तुझ्या जन्मापासून तुला काय आठवते ते सांग. दोघी बायकांच्या गप्पा सुरू झाल्या. भगवती जानकीने आपल्या आठवणी सांगायला सुरुवात केली. या ठिकाणी भगवती जानकीच्या श्रीमुखातून आपल्याला आत्मकथा ऐकायला मिळते. रामकथेच्या अंतर्गत अशा छोट्या छोट्या रामकथा येऊन जातात. प्रारंभी नारद वाल्मिकींना रामचरित्र सांगतात. पुढे आपण बघू की अशोकवनात हनुमंतांच्या मुखातून रामकथा ऐकायला मिळते. अत्री मुनींच्या आश्रमात भगवती जानकीच्या श्रीमुखातून रामकथा ऐकायला मिळते. काय काय घडले हे ती सांगत जाते. भगवती अनसूया भगवती जानकीला आपल्या कन्येसारखी मानते. तिला पातिव्रत्य धर्माचा अतीव दिव्य उपदेश करते. खरेच भगवती जानकीला पातिव्रत्य धर्माचा उपदेश करायची आवश्यकता होती का? भगवती जानकी सर्वोच्च पतिव्रता आहे. पतिव्रतांचा ती आदर्श आहे. पण या ठिकाणी गंमत अशी की सीता भगवती अनसूयेचा सगळा उपदेश शांतपणे ऐकून घेते. भगवती जानकीच्या ठिकाणी कुणीतरी आधुनिक सुशिक्षित महिला असती तर म्हणाली असती, हे मला सगळं ठाऊक आहे. पण भगवती जानकी आपल्याला एक गोष्ट शिकवते की आपल्याला ठाऊक असलेल्या गोष्टीसुद्धा एखादी श्रेष्ठ व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती आपल्याला सांगत असेल तर प्रेमाने त्यांच्याजवळ बसून पुन्हा पुन्हा ऐकायला हरकत नाही. उपदेश एकदाच श्रवण करायचा नसतो. समर्थ म्हणतात, विवरलेची विवरावे लागे पुन्हा पुन्हा. भगवद्गीता आयुष्यात एकदा केव्हा तरी ऐकली आणि वाचून टाकली याने सर्व काही होत नाही. पुन्हा पुन्हा गीतेचे चिंतन करावे लागते. रामकथा आपल्याला ठाऊक आहे, अनेक गोष्टी पाठ आहेत, तरी पण आपण ऐकत असतो. म्हणून सीता ज्ञानवृद्ध अनसूयेच्या मुखातून उपदेश ऐकते. उपदेशाचे श्रवण वारंवार करीत असताना आपल्या अंतःकरणातल्या एका एका पापुद्र्यावर त्याचा परिणाम होत जातो. म्हणून आपल्या मुलांना नीतीचा उपदेश केवळ वेळप्रसंगी न करता पुन्हा पुन्हा त्या गोष्टी मुलांच्या समोर, सुनांच्या समोर बोलत जा. मुलांनी ऐकावे, लहानांनी ऐकावे. परिणामतः आपल्या मनावर पुन्हा पुन्हा संस्कार होतो. चित्तातल्या सिद्धांताचे दृढीकरण होते. म्हणून जे वाचले ते पुन्हा पुन्हा वाचावे, जे ऐकले ते पुन्हा पुन्हा ऐकावे, जे सांगितले ते पुन्हा सांगावे. यालाच अभ्यास म्हणतात. आपल्या जीवनामध्ये सद्गुण आणायचे असतील तर पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागतो.
म्हणून अनसूया माता सांगते आणि भगवती सीता ऐकते. दोघी आदर्श आहेत. वृद्धांनी तरुणांना अत्यंत प्रेमाने सांगावे. आधीच जर वरचा सूर लावला तर तो बिचारा जवळ यायचा असेल तर 4 फूट दूर जाईल. म्हणून भगवती अनसूया जानकी मातेला आपली कन्या मानते. याचा सरळ अर्थ असा की ज्याला उपदेश करायचा आहे त्याच्यावर आधी प्रेम करायला शिकले पाहिजे. तुम्हाला प्रेम करता येत नसेल तर तुमचा उपदेशही वाया जाईल. एका कानाने ऐकले, एका कानाने सोडून दिले. महाविद्यालयात प्राध्यापक लेक्चर देतात, तो उपदेश होत नाही. कारण विद्यार्थी ऐकलेले सगळे परीक्षेत ओकून टाकतात. परीक्षा झाली की त्या विषयाचा आणि प्राध्यापकाशी असलेला सगळा संबंध संपला. आमच्याकडे गुरुकुलात अशी पद्धत नव्हती. आधी वात्सल्य जागृत झाले पाहिजे. आधी प्रेमाचा संबंध प्रस्थापित झाला पाहिजे. तेव्हा उपदेश ग्रहण करण्याकरता मन तयार होते. नाही तर मुले अन्य कोणाचे ऐकतील, फक्त तुमचं ऐकणार नाही. तुम्हीच सांगितलेली गोष्ट वर्गात जर एखाद्या शिक्षिकेने सांगितली तर ती ऐकतील, पण वडिलांचे ऐकणार नाहीत. असं का व्हावं? याला मानसशास्त्रात विरोधगंड, अपोजिशन कॉम्प्लेक्स म्हणतात. त्या लहान मुलाच्या मनात असा भाव निर्माण होतो की याने सांगितलेलेच ऐकायचे. असं नाही, तो आयुष्यभर त्या माणसाने सांगितलेले ऐकणार नाही. हृदयात या ग्रंथी व्यवहारातून निर्माण होतात. लहान मुलांच्या मनात निर्माण झालेल्या ग्रंथी त्या मुलालाही कळत नाही. एखाद्या माणसाचे मी का ऐकत नाही किंवा त्याच्या सांगण्याचा माझ्या मनावर परिणाम होत नाही हे त्यालाही सांगता येणार नाही. म्हणून प्रेमाची आवश्यकता असते. अनसूया मातेने अत्यंत प्रेमाने सांगितले की भगवती जानकीने अत्यंत श्रद्धेने श्रवण केले. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की अनसूया मातेने नुसता उपदेश केला नाही, तर भगवती जानकीला काही वस्त्र, आभूषणं भेट म्हणून दिली. एखादी मुलगी मानल्यावर काय करायला हवे? भगवती जानकी म्हणते, आई माझ्याकडे वस्त्र आहेत. अनसूया माता म्हणते, ते ठीक आहे ग, पण मी तुला काही दिव्य वस्त्र देते, म्हणजे ती वस्त्र कितीही दिवस वापरली तरी जुनी होणार नाही. अलीकडच्या भाषेत सांगायचे झाल्यास तिने सीतेला स्वर्गातून इम्पोर्ट केलेल्या साड्या दिल्या. अनसूया माता भगवती जानकीवर किती प्रेम करते ते पहा. ती सीतेला म्हणते, हे बघ सीते, ही वस्त्रे तू नंतर परिधान करायचीस. एकदा माझ्यासमोर ही साडी नेसून दाखव. तू या साडीत कशी दिसतेस ते मला बघायचे आहे. भगवती जानकीने वस्त्रांतर केले. भगवती अनसूया भगवती जानकीला घेऊन प्रभू रामचंद्र आणि महर्षी अत्रींच्या समोर येते. विचारते, कशी दिसते माझी लेक? ऋषींचे व्यवहार असे हृद्य असतात. ज्ञानी झाला म्हणजे त्याने तुसडेपणाने वागले पाहिजे असं नाही. उलट खरा ज्ञानी कधीच तुसडा नसतो. ज्याला ज्ञान पचले तो कधीच कुणाशी तुसडेपणाने वागूच शकणार नाही. त्याला प्रेमाखेरीज पर्याय नसतो. विराध राक्षसाचा वध. अत्री ऋषींचा आशीर्वाद ग्रहण करून भगवंत पुढे निघाले. वनातून चालत असताना एक विचित्र घटना घडली. विराध नावाच्या राक्षसाने झाडावर बसून भगवती जानकीला एकदम उचलले आणि तिथून धावत सुटला. भगवती जानकी जोरात आक्रोश करू लागली. भगवंतांनी आपल्या धनुष्यावर बाण लावला. तो विराध इतका हुशार की त्याने भगवती जानकीचा उपयोग ढालीसारखा केला. आता जर प्रभूंनी किंवा लक्ष्मणाने बाण सोडला तर तो बाण आधी सीतेला समाप्त करणार. आता काय करावे सुचेना. दोघांनी त्या राक्षसाचा पाठलाग केला. वेगाने धावून त्याला धरले. शस्त्राने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो मरेना. प्रभूंच्या लक्षात आलं की हा शस्त्राने अवध्य आहे. प्रभूंनी त्याला खाली पटकले. त्याच्या मानेवर आपला पाय ठेवून त्याला दाबून धरले. प्रभूंनी लक्ष्मणाला खड्डा खणायला सांगितले. प्रभूंनी त्या विराधाला लक्ष्मणाच्या साह्याने त्या खड्ड्यात जिवंत पुरले. तेव्हा तो संपला. भगवती जानकी थरथर कापू लागली. भगवंतांनी विचारले, जानकी आता कळले ना वनवास काय असतो तो? त्यानंतर भिन्न भिन्न ऋषींच्या आश्रमांतून त्यांचा प्रवास चालू आहे. प्रभू शरभंग ऋषींच्या आश्रमात येते. कित्येक वर्षांपासून महर्षी शरभंग त्यांची प्रतीक्षा करत होते. महर्षी शरभंगांची एकच इच्छा होती की प्रभूंच्या पुढे अग्निप्रवेश व्हावा. माझ्या जीवनाच्या अंतिम दिवशी प्रभू माझ्यासमोर असावेत. भक्त कामकल्पतरू श्रीराम शरभंग ऋषींच्या आश्रमात जातात. त्यांना अपरिमित आनंद होतो. शरभंगांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या चिताप्रवेशाच्या वेळी भगवान स्वतः त्या ठिकाणी उभे राहतात.
त्यानंतर प्रभूंचा पुढील प्रवास पुन्हा सुरू होतो. भगवान श्रीराम पुढे तर महावीर लक्ष्मण सर्वात मागे, भगवती जानकी दोघांच्या मध्ये असते. महर्षी सुतीक्ष्णांच्या आश्रमात प्रभूंचे आगमन झाले. महर्षी सुतीक्ष्ण हे महर्षी अगस्तींचे शिष्य होते. ते अत्यंत श्रेष्ठ भगवत भक्त होते. भगवंतांनी त्यांना भक्तीचे वरदान दिले आणि पुढे निघाले. आता हा प्रवास अनेक दिवसांचा आहे. 10 वर्षांच्या वनवास प्रवासातील श्रीराम भिन्न भिन्न प्रकारचे तप आचरणाऱ्या अनेक ऋषींच्या आश्रमांतून कुठे 2-4 दिवस, कुठे 15 दिवस, कुठे 2 महिने, कुठे 8-10 महिने, क्वचित वर्षभर असे हिंडत राहिले. प्रवास करीत असताना मुक्कामाच्या ठिकाणी अथवा मार्गामध्ये तिघांची विविध विषयांवर चर्चा चालत असे. सीतेचा प्रश्न. एक दिवशी रस्त्याने जात असताना सीतेने भगवंतांना एक प्रश्न विचारला. तो प्रश्न सीतेच्या मनात बरेच दिवस घोळत होता. सीता पतिव्रत आहे, तशी ती चतुर पण आहे. तिने विचारले, कैकेयी मातेने जेव्हा तुम्हाला 14 वर्षाच्या वनवासाची आज्ञा केली तेव्हा रामो भवतु तापसः असे म्हटले. तपस्व्याच्या वेशात तुम्हाला वनात जायला सांगितले. तपस्वी होण्याकरता तुम्ही अलंकारांचा त्याग केला, हे ठीक आहे. राजवस्त्रांचा त्याग केला, हेही ठीक आहे. पण तुम्ही धनुष्य सोबत आणले. असे धनुष्य कोणत्या तपस्व्याकडे असते? डोक्यावर चांगले जटाजूट बांधले आहेत, अंगावर वल्कल आहेत, खांद्यावर मात्र धनुष्य आहे. तपश्चर्या करण्याकरता धनुष्य लागतं का? प्रश्न तर ठीक होता. उत्तर देताना प्रभूंनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीरामचंद्रार्पणमस्तु.